जगाचा नेता कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला उत्तर काय सुचेल? चायना किंवा अमेरिका. पण याचं उत्तर असेल दोन्हीपैकी कोणीही नाही. असं का? कारण आता जग बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेकडे वळताना आपल्याला दिसतंय. यालाच मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर असं म्हटलं जातं. मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणजे नेमकं काय? तर जगाची सत्ता जेव्हा विविध देशांच्या मध्ये विभागलेली असते आणि सत्तेचं केंद्रीकरण कोणत्या तरी एकाच देशाकडे झालेलं नसतं, त्या व्यवस्थेला आपण मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर असं म्हणतो. थोडं मागे इतिहासामध्ये गेलं तर तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि तेव्हाचं सोव्हिएत संघ या दोन देशांच्या मध्ये जागतिक सत्ता विभागलेली आपल्याला दिसते. कालांतराने 1991 मध्ये जेव्हा USSRचं विघटन झालं तेव्हा जगामध्ये युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर निर्माण झाली आणि सगळी सत्ता अमेरिकेकडे एकवटली किंवा केंद्रित झाली होती. पण 21व्या शतकामध्ये चीनचा झालेला उदय, आर्थिक महासत्ता म्हणून, किंवा भारत जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून पुढे येतोय, रशिया आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, ब्रिक्स सारख्या संघटनांचा होत असलेला विस्तार, या सगळ्यांवरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की जग आता मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरकडे सरकत आहे. या परिस्थितीमध्ये भारताचा स्टँड काय आहे? तर भारत सतत बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचीच मागणी करत आलेला आहे, जिथे सर्व देशांकडे सत्ता विभागलेली असेल आणि कोणाकडेही ती केंद्रित झालेली नसेल. इनफॅक्ट भारत या मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये स्वतः एक पोल होण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.